नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय। आपल्या बँकेसोबत आधार कार्ड कशाप्रकारे लिंक करणार, ऑनलाईन जी प्रक्रिया आहे घरबसल्या आपल्या मोबाईलवरून कशाप्रकारे करायचं या व्हिडिओमार्फत कव्हर करतोय। खूप महत्त्वाची माहिती असणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अगदी 5 मिनिटांमध्ये ही सर्व प्रोसेस आपण कशाप्रकारे करू शकता यावर डिटेल्स माहिती इकडे घेणार आहोत। ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेचच करून घ्या। तर मित्रांनो, खूप महत्त्वाचं माहिती असणार आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा। जराही स्किप कराल तर आपले कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत। सर्वप्रथम गुगल क्रोमवरती यायचं आहे। या ठिकाणी काय करणार आहात, सिम्पली आपल्याला इकडे सर्च करायचं आहे NPCI। ठीक आहे, तर इकडे आपण हे सर्च केलं। सर्च केल्यानंतर आपल्याला अनेक वेबसाईट दाखवल्या जातील। ठीक आहे, या वेबसाईट दाखवल्या जातील। यामधील पहिली वेबसाईट अशा प्रकारे येईल आणि ही वेबसाईट आपल्याला इकडे सिलेक्ट करायची। सिलेक्ट केल्यानंतर या वेबसाईटवर याल आपण, अशा प्रकारचा इंटरफेस दाखवला जाईल। ओव्हरऑल इथे आल्यानंतर काय करायचं आहे याकडे समजून घेतोय। सर्वप्रथम या वेबसाईटवर आल्यानंतर याचं जे होम पेज असेल, होम पेजवर आपल्याला जायचं आहे। ठीक आहे, सिम्पली या ठिकाणी क्लिक कराल आणि होम पेजवर येऊन जाल। तर आता होम पेजवर आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इंटरफेसवरील अनेक ऑप्शन आहेत, आपल्याला सुटेबल दिसत नसतील तर मग आपल्याला इथे डेस्कटॉप साईट यावर हे टॅब आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला वेब पोर्टल आहे ते अगदी सोयीस्करपणे या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर या ठिकाणी कन्झ्युमर टॅब पाहायला मिळतोय। अशा प्रकारचे अनेक टॅब आहेत। कन्झ्युमर टॅबवर क्लिक कराल। क्लिक केल्यानंतर आपल्याला अनेक ऑप्शन ओपन होतील। यापैकी आपण पाहाल तर आधार सीडिंग हे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे। आधार सीडिंग ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येईल। येथून आपण आधार सीडिंगसाठी रिक्वेस्ट देऊ शकता आणि ते कसं द्यायचं आहे, कोणती इन्फॉर्मेशन लागते ते आता पुढे आपण समजून या ठिकाणी इकडे घेतोय। या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकणारा, जे काही आपला आधार नंबर असेल ते आधार क्रमांक टाकायचे आणि हे जे सेशन एक्सपायर आहे याच्या अगोदरच आपल्याला डिटेल्स फिल करायचे। ठीक आहे, त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार येथे सीडिंगचं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, कारण की आपण बँक सीडिंग जे प्रोसेस आहे आधारसोबत ते इकडे करतोय। त्यानंतर आपली XYZ जी कोणती बँक असेल ती बँक या ठिकाणी इकडे सर्च करायचे। सर्च केल्यानंतर ती बँक येथे सिलेक्ट करून घ्यायचे। आपली जी बँक सिलेक्ट करून झाली त्यानंतर सेडिंग टाईप आपल्याला इथे विचारलं जाईल। 3 टाईप आहेत। पहिला येईल फ्रेश सेडिंग, त्याच्यानंतर येईल मोमेंट आणि थर्ड येईल मोमेंट। सेकंड मोमेंट आहे आपली सेम बँक विथ अनदर अकाउंट, बँक सेम राहील, फक्त दुसरं अकाउंट सेडिंग करायचं असेल तर ते। आणि 3 नंबरला वन बँक टू अदर बँक, एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये आपल्याला आधार आपला लिंक करायचा असेल तर त्यासाठी 3rd नंबर ऑप्शन पाहायला मिळते। तर सर्वप्रथम करत असाल तर फ्रेश सेडिंग हे ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर अकाउंट नंबर आपल्याला इथे एंटर करायचं आहे। जे काही आपलं XYZ अकाउंट नंबर असेल ते अकाउंट नंबर अगदी प्रॉपर या ठिकाणी एंटर करायचे। त्यानंतर आपला अकाउंट नंबर इथे कन्फर्म करून घ्यायचे आणि येथे ऑथेंटिकेशनचे टिक क्लिक करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि हे कॅप्चा आपल्याला सर्वात शेवटी येथे एंटर करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण हे संपूर्ण प्रोसेस टॅबवर क्लिक करून हा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे फॉर्म सेडिंग करू शकता। इतर अनेक व्हिडिओ बनवलेत अशा प्रकारे आपल्याला एंड स्क्रीनवर पाहायला मिळतात। पाहिले नसतील तर लगेचच पाहून घ्या।